नमस्कार, मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, शारदीय नवरात्री आणि विजयादशमी नंतर आपल्या सर्वांनाच वेध लागतात ते म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचे। अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा असं म्हटलं जातं। तर वर्षातील सर्व पौर्णिमांमध्ये शरद पौर्णिमा ही सर्वात महत्त्वाची आणि शुभ तिथी मानली जाते। शरद पौर्णिमेचे व्रत 6 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे। तर या दिवशी चंद्र प्रकाशात खीर तयार केली जाते आणि शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीच्या दर्शनासाठी येतात आणि भक्तांना सुखी आणि समृद्ध होण्याचा आशीर्वाद प्रदान करतात। शरद पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा केली जाते। मान्यतेनुसार माता लक्ष्मीचा जन्म याच दिवशी झाला होता, म्हणून याला कोजागिरी पौर्णिमा तसंच कोमोदी व्रत देखील म्हटलं जातं। धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती येतात आणि या दिवशी लोक लक्ष्मी देवीची भक्तिभावाने पूजा करतात। तसंच चंद्र 16 कलांनी युक्त या दिवशी असतो। तर कोजागिरी पौर्णिमा तसंच शरद पौर्णिमा या दिवशी शुभ मुहूर्त तसंच पूजाविधी कसा करावा या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी 6 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12:13 पासून प्रारंभ होणार असून 7 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9:16 ही तिथी समाप्त होणार आहे। या दिवशी चंद्रोदयाची वेळ 6 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 5:33 असणार आहे। शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे। तर पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता, त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी ही तिथी सर्वश्रेष्ठ मानली जाते। या दिवशी प्रेमाचे अवतार असणारे श्रीकृष्ण आणि धनाची देवी लक्ष्मी आणि 16 कलांनी युक्त असणाऱ्या चंद्राची पूजा केली जाते। हा उत्सव अश्विन शुक्ल पौर्णिमा या दिवशी रात्री 12 ते 12:39 या 39 मिनिटांचा असतो। या 39 मिनिटांमध्येच आपल्याला पूजा करायची असते आणि 12:39 पर्यंत आपली ही पूजा पूर्ण व्हायला हवी। त्यासाठी पूजेची तयारी आपण आधीच करून ठेवावी, म्हणजे वेळेवर आपली पूजा ही व्यवस्थित होईल। या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो, म्हणून तो मोठाही दिसतो। तसेच यावेळी 12 वाजेनंतर अमृत पाझरते असं सांगितलं जातं आणि त्याच्या सहवासातील प्रत्येकाला त्याचा लाभ हा प्राप्त होतो। तर मंडळी, या दिवशी सर्वात आधी आपण ब्रह्ममुहूर्तावर उठावं, स्नानादी करून घरातील मंदिर आपण स्वच्छ करून घ्यावं, त्यासोबतच देवपूजाही करावी। संपूर्ण घर आपण स्वच्छ करावं, तसंच घरातील केर कचरा बाहेर काढावा। त्यानंतर आपल्याला ही पूजा रात्री करायची असते। जिथे तुम्ही पूजा मांडणार असाल ती जागा सर्वप्रथम आपण पाण्याने स्वच्छ पुसून घ्यावी। त्यानंतर पूजे ठिकाणी लक्ष्मी पावलं किंवा स्वस्तिक आपण काढावं, त्यावर तुम्ही हळदी कुंकू अर्पण करावं। त्यानंतर चौरंग किंवा पाट मांडावा। या दिवशी चौरंगावर लाल, पिवळे किंवा पांढरे वस्त्रही तुम्ही टाकू शकता। तर पूजेसाठी सत्यनारायण भगवानांचा फोटो तसेच माता लक्ष्मीचा फोटोही आपण घ्यायचा आहे। त्यासोबतच श्री गणेशांची, माता लक्ष्मी तसेच कुबेर देवतांची मूर्ती पण आपण घ्यावी। तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी प्रतिकात्मक घेतली तरीही चालेल। त्याचबरोबर चंद्रदेवतांची स्थापना करण्यासाठी आपण एक सुपारी देखील घ्यावी। चंद्रदेव म्हणून कलश स्थापन या दिवशी करायचा असतो। कलशामध्ये टाकायचे सर्व साहित्य आपण घ्यावं। तसेच आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल तर ते देखील आपण पूजेमध्ये आवर्जून ठेवावं। नैवेद्यामध्ये तुम्ही आटवलेले दूध तयार करून घ्यावं। त्यासोबतच चंद्रदेवाची प्रतिकृती म्हणून तांदूळही आपण घ्यावेत। एका वाटीमध्ये तांदूळ घ्यावेत, त्यासोबतच विड्याची पानं, फुलं असं सर्व साहित्य आपण घ्यावं। तर धार्मिक मान्यतेनुसार अश्विन पौर्णिमेला महालक्ष्मी देवीचा जन्म झाला आणि समुद्र मंथनाच्या दिवशी लक्ष्मी देवी भूतलावर प्रकट झाल्या। तसेच साक्षात लक्ष्मी चंद्रमंडलातून येऊन पृथ्वीवर उतरल्या आणि मध्यरात्री कोजागरती म्हणजे कोण जागत आहे आणि जागरण करणाऱ्यांवरती माता लक्ष्मी प्रसन्न होतात। द्वापार युगामध्ये वृंदावनात श्रीकृष्णाने गोपिकांसोबत याच रात्री रासलीला केली होती। वृंदावनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला करतात अशी देखील मान्यता आहे। तर मंडळी, आपण इथं चौरंगाभोवती छान अशी रांगोळी काढून घेतली आहे। तुम्ही जेवढी सुशोभित जागा कराल तेवढं वातावरण देखील प्रसन्न हे होत असतं आणि आपण अशी पूजा केल्याने घरातही एक सकारात्मक ऊर्जेचा संचार मोठ्या प्रमाणावर होत असतो। तर सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलित करून घ्यावा। दिव्यालाही फूल, अक्षदा
हळदी कुंकू अर्पण करावं आणि एका पाण्याच्या कलशामध्ये आपण स्वच्छ पाणी घ्यावं, त्यामध्ये संपूर्ण कलशाचं साहित्य आपण टाकावं, जसं की हळदी कुंकू, अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हे सर्व साहित्य आपण टाकावं आणि त्यानंतर विड्याचं किंवा आंब्याची पानं ठेवून त्यानंतर इंद्रदेवांचे प्रतीक म्हणून त्यावर आपण श्रीफळ ठेवणार आहोत। तुम्ही श्रीफळ नाही ठेवले तरीही चालेल, आंब्याचा ढाळा ठेवला तरीही चालेल आणि त्यावर तुम्ही छान स्वस्तिक काढावं। कलश देवीच्या उजव्या हाताला ठेवावा किंवा चौरंगावर मधोमध ठेवला तरीही चालेल। त्यानंतर अक्षदांच्या आसनावर हा कलश आपण ठेवायचा आहे। अक्षदा गोलाकार करून त्यावर हळदी कुंकू अर्पण करावं। त्यानंतर श्री गणेशांची पूजा करून घ्यावी। गणपती बाप्पांना पाण्याने तसंच पंचामृताने अभिषेक करावा। अभिषेकादरम्यान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा जप आपण करावा आणि जोडविड्याच्या पानावर त्यांची स्थापना करून घ्यावी। त्यानंतर माता लक्ष्मीचीही आपण पंचामृताने स्नान घालून जोडविड्याच्या पानावर स्थापना करावी। तसेच अभिषेकही करावा आणि मुखामध्ये सतत ओम श्री महालक्ष्मीभ्यो नमः या मंत्राचा जप करावा। तसंच माता लक्ष्मीलाही हळदी कुंकू अक्षदा अर्पण कराव्यात। त्यासोबतच कुबेर देवतांचाही आपण अभिषेक करावा आणि त्यांचीही स्थापना करून घ्यावी। त्यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीवर देखील आपण अभिषेक करून घ्यावा। प्रथम पाण्याने तसेच पंचामृताने अभिषेक करावा आणि जोडविड्याच्या पानावर श्रीकृष्णांची ही स्थापना आपण करून घ्यावी। हळदी कुंकू अक्षदा सर्व साहित्य अर्पण करावं, दीपधूप दाखवावा। तसंच माता लक्ष्मीचा फोटो वर देखील आपण हळदी कुंकू अक्षदा अर्पण कराव्यात। त्यानंतर चंद्रदेवाची प्रतिकृती म्हणून तांदळापासून अशी गोलाकार रास आपण तयार करून घ्यावी आणि चंदनाचा भरीव गोल देखील चंद्राची प्रतिकृती म्हणून बनवून घ्यावा। त्यानंतर चंद्रदेवांची स्थापना आपण त्यावर करावी आणि हळदी कुंकू अक्षदा अर्पण कराव्यात। त्यासोबतच पांढरे फूलही आपण या दिवशी अर्पण करावं, त्याचे अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। त्यानंतर लक्ष्मीची आसन म्हणून श्रीयंत्राची मांडणी पूजेमध्ये आवर्जून करावी। श्रीयंत्रालाही हळदी कुंकू अक्षदा अर्पण कराव्यात। त्यासोबतच कमळगट्ट्याची माळही ठेवावी। माता लक्ष्मीच्या सर्व आवडीच्या गोष्टी आपण पूजेमध्ये आवर्जून ठेवाव्यात, जसं की गजांत लक्ष्मी, कवड्या, दक्षिणावर्ती शंख, गोमती चक्र अशा सर्व वस्तू आपण आवर्जून ठेवाव्यात आणि रात्री ठीक 12 ते 12:30 वाजेपर्यंत या वेळेमध्ये आपण दुधाचे भांडे चंद्र किरणाच्या प्रकाशांमध्ये ठेवावं, जेणेकरून चंद्रदेव शलाका रूपात अमृताचा प्रसाद प्रदान करतील। 12:30 आपण पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवायचे आहे। 4ही देवतांची हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून आपण मनोभावे पूजा करावी। दुपारीच आपण तुळशीपत्र तोडून घ्यावं, दुधावर एकतरी तुळशीपत्र आपण ठेवावं आणि नैवेद्य अर्पण करावा। तसंच प्रार्थनाही म्हणावी। ओम सोमाय नमः असा चंद्रदेवांचा मंत्र आपण पठण करावा। ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्युभय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा हाही मंत्र आपण म्हणावा। महालक्ष्मीचा मंत्र ओम श्री ही कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री ही श्री महालक्ष्मी नमः। त्याचप्रमाणे लक्ष्मी बीज मंत्र ओम ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नमः या मंत्राचाही आपण जप करावा। त्यासोबतच लक्ष्मी गायत्री मंत्र ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हे सर्व मंत्र आपण या दिवशी आवर्जून न विसरता म्हणावेत। त्यासोबतच श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री विष्णू गायत्री मंत्र, श्री कुबेर मंत्र, श्री सुक्ताचं पठण, व्यंकटेश स्तोत्र, त्यासोबतच गीतेचा 15वा अध्याय या सर्व गोष्टींचं आपण पठण न विसरता आवर्जून करावं। हा अत्यंत प्रभावी लक्ष्मी प्राप्तीचा योग मानला जातो। ही सर्व सेवा आपण या दिवशी आवर्जून करावी। लक्ष्मी म्हणजे शोभा। लक्ष्मी अनेक प्रकारची असते, वित्त लक्ष्मी, गुणलक्ष्मी, भावलक्ष्मी अशा वेगवेगळ्या रूपांमध्ये लक्ष्मी ही असते। लक्ष्मी जागृत माणसाला मिळते। आळशी, प्रमादी किंवा झोपाळू व्यक्ती प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही। महालक्ष्मी ही परम दयाळू आहे, कृपाळू आहे, ती हित कल्याण करणारी आहे। पण या देवीची मोठी बहीण मात्र संकट आणते, त्रास देते, कटकटी आणते अशी देखील मान्यता आहे। या मोठ्या बहिणीला अक्काबाई म्हणतात। तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात अक्काबाईचा फेरा आला। ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरांवरून फिरते, कोण झोपलं आहे आणि कोण जाग आहे हे ती पाहते। झोपलेल्या आळशी लोकांवरती रागावते, पण जे जागरण करतात, जे माता लक्ष्मीला पूजतात त्यांना सुख समाधान, संपत्ती, ऐश्वर्य, मनोकामना पूर्तीचा आशीर्वाद ती देत असते असं म्हणतात।
कोण जागतंय कोण जागरते म्हणून कोजागिरी असं नाव या पौर्णिमेला पडले आहे। याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्र ही पृथ्वीवर फिरत असतो व पूजा कोण करत आहे किंवा नाही हे पाहतो। वारंवार तो कोजागर असं विचारत असतो। यावरून हे नाव रूढ झाले। या दिवशी मुलाची अश्विनीही केली जाते, म्हणजेच या दिवशी घरातील मोठा मुलगा किंवा मुलगी यांची अश्विनी करतात। रांगोळी घालून मुलांना सुवासिक तेल लावून स्नान घातले जाते। संध्याकाळी चंद्रदेवाला औक्षण केलं जातं आणि आपल्या घरातील मुलांनाही औक्षण केलं जातं। चंद्राप्रमाणे चांदणे शिंपीत जीवनाची वाटचाल करावी हा बोध आजच्या दिवसापासून घेतला जातो। त्यानंतर दुधाचा नैवेद्य प्रसाद म्हणून ठेवला जातो। ही पूजा रात्रभर तशीच ठेवली जाते आणि दुसऱ्या दिवशी पूजा आपण उचलावी। या पूजेमध्ये वापरलेल्या सुपाऱ्या पूजनामध्ये वापरायच्या असतात। तसंच श्री गणेशांची मूर्ती, माता लक्ष्मीची मूर्ती देवघरामध्ये आपण ठेवावी। या दिवशी श्री विष्णू सहस्रनाम तसंच श्री सूक्ताचं पठण आवर्जून करावं। तसंच कनकधारा स्तोत्राचं पठणही या दिवशी केलं जातं। तर मंडळी, चंद्राचा प्रकाश शांत आणि शीतल आहे। एवढेच नाही तर तो उपयोगी किंवा उपकारकही आहे। शेतात पडून असलेल्या धान्याला तसेच अनेक प्रकारच्या औषधी गुणांना पुष्ट करण्यासाठी चंद्राचा फार मोठा वाटा आहे असे भगवान गीतेत सांगतात। चंद्राच्या किरणात ठेवलेल्या खिरीचे सेवन केल्याने अनेक रोग दूर होतात आणि माता लक्ष्मीची कृपाही लाभते। तर मंडळी, अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण पूजा कशी करावी, त्यासोबतच कोणकोणत्या स्तोत्रांचं पठण करावं ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली। तसेच तिथी प्रारंभ, तिथी समाप्ती आणि चंद्रोदयाची वेळ या सर्व गोष्टींची माहिती आपण सविस्तर पाहिली। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्यासोबतच बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा। श्री स्वामी समर्थ।